नमस्कार, मी तुळजा चव्हाण. निसर्ग एक वेळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया कवठी चाफा या अत्यंत सुगंधी फुलाविषयी. ही वनस्पती मूळची उत्तर अमेरिकेतील असून आता भारत, ब्रह्मदेश, जपान, चीन इत्यादी देशांमध्ये ही वनस्पती लावलेली आढळून येते. या झाडाला गर्द, मोठी आणि हिरवीगार पानं असतात. ही पानंही सुंदर दिसतातच, पण याचं सुवासिक फूल हे मुख्य आकर्षण आहे. कवठ पिकल्यावर त्याला जसा गोडसर वास येतो तसाच सुगंध या कवठी चाफ्याच्या फुलाला येत असल्यामुळे याला कवठी चाफा हे नाव पडलं असावं. फूल उमलण्यापूर्वी या कवठी चाफ्याच्या हिरव्या कळ्या पानांच्या झुपक्यामध्ये दडलेल्या असतात. या झाडाची लागवड केली असता ती अनेक दृष्टींनी फायद्याची ठरते. या फुलांपासून मॅग्नेलिया नावाचं सुगंधी तेल काढतात. या तेलापासून याच नावाचं अत्तर बनवलं जातं. दुर्दैवानं अजून तरी हे तेल व्यापारी तत्वावर काढलं जात नाही. या वनस्पतीच्या बियांपासून देखील सुगंधी तेल काढलं जातं आणि हे तेल साबण बनवताना त्यात वापरलंही जातं. कवठी चाफ्याच्या सालीतही विलक्षण औषधी गुणधर्म असतात. ही साल हिवताप आणि संधिवातावरती औषध म्हणून वापरली जाते. या वनस्पतीचं लाकूड लगद्यासाठी वापरलं जातं. कवठी चाफ्याच्या फुलाचा सुगंध आल्हाददायक आणि मन प्रसन्न करणारा असा आहे. एकंदरीतच कवठी चाफा या वनस्पतीचे खूप सारे उपयोग आहेत. या वनस्पतीची लागवड करायची असल्यास एकतर आपण बियांपासून ही वनस्पती रुजवू शकतो किंवा मग कवठी चाफ्याची कलमंही नर्सरीमध्ये विकत मिळतात. तुम्हालाही जर सुगंधाचं वेड असेल, सुगंधी फुलं तुम्हाला आवडत असतील तर कवठी चाफ्याचं हे झाड तुमच्या घरातील बागेत किंवा गच्चीतही तुम्ही लावू शकता. या झाडावरती फुललेलं कवठी चाफ्याचं फूल आपल्या मनमोहक सुगंधाने तुम्हाला खूप सारा आनंद नक्कीच देईल. कवठी चाफ्याविषयीची ही रंजक माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.